नमस्कार. बऱ्याच दिवसांनी म्हणा किंवा वर्षांनी म्हणा पुन्हा इथे येण्याचा योग आला. जसं 3 वर्षापूर्वी मी आलो होतो आणि हे स्थान जे आहे तिथे आम्ही बरंच काम केलेलं आहे इथे मालाडमध्ये आणि बऱ्याचदा इथे मी गायलेलो आहे. त्यामुळे मला तिकडे उभं राहण्यापेक्षा इथेच बरं वाटतं जरा, म्हणून मी इकडेच माईक मागून घेतला. आणि माझी एकूण हाईट पाहता तिथून मी दिसेल की नाही हे पण सांगतो असं. तर आपण सर्व मंडळी माझ्या परिचयाच्या काका आहेत, त्या सर्वांना मी वंदन करतो. आज या निमित्ताने मला इथे यायला मिळालं. आणि आत्ता मधुवंती त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच राजेंद्र वैशंपायन जे काम करत आहेत ते खरोखरच फार मोठं आहे. कारण काय असतं की एकदा माणूस चांगला कलाकार झाला, मोठा झाला की त्याला सगळेच लोक बोलवतात आणि सगळेच त्याच्या मागे असतात. परंतु हा जो काळ असतो मधला तो फार कठीण असतो. आणि तेव्हा खरं तर माणूस खूप चांगलं गात असतो आणि त्याच वेळेस नेमकं त्याला कोणी गायला बोलवत नाही, त्याची कोणी सीडी काढत नाही, त्याचं कोणी कौतुक करत नाही. आणि गुरु मात्र त्याला सारखे झापत असतात की तू असा कर, तसा कर, हे कर. त्यामुळे त्याला फक्त तेवढंच ऐकायला मिळत असतं. अशा वेळेस कोणीतरी केलेलं कौतुक हे सगळ्यात बोलायचं असतं. तर ते राजेंद्र वैशंपायन करताय ही फार चांगली गोष्ट आहे. आणि मला खरोखरच एकदम भरून आलं की खरोखरच ते फार चांगलं काम करतात. आणि या सगळ्या कलाकारांच्या ज्या सीडी ते काढतात आहे ते निश्चित पुढे चांगले मोठे कलाकार होतील हे मी तुम्हाला अगदी दाव्याने सांगू शकतो. कारण हे सगळे चांगले कलाकार आहेत, हे सगळं चांगलं गाणं करतायत. कालच एका कामाच्या निमित्ताने मी गाणं सरस्वती किशोरीताईंना भेटलो आणि त्यांच्याबरोबर 1-2 तास आम्ही बसलो होतो. तेव्हा खरंच कालच हा विषय झाला की हे सगळं जे म्युझिक आहे इतकं चांगलं आत्म्यापर्यंत नेणारं, तर ते म्युझिक कुठे थांबणार तर नाही ना, ते कोणीतरी पुढे नेलं पाहिजे. आणि म्हणून अक्षरशः किशोरीताईंनी मला अगदी असं म्हटलं की राम, तुमच्यासारख्यांनी हे काम करणं फार जरुरीचं आहे. पुढे तुम्ही हे सगळ्यांनी चांगलं धरून ठेवलं पाहिजे. आम्ही इथपर्यंत आणलेलं आहे, तर ते म्युझिक असं कुठेतरी लोप होता कामा नये, ते चांगलं पुढे चालत राहिलं पाहिजे. तर मी त्यांना एवढंच म्हणालो की तुमचं हे बरोबर आहे की पण भरपूर म्युझिक पुढे करणारे लोक आहेत आणि ते चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहेत. कदाचित ते तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल कारण त्या लोकांचं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचण्याची काही शक्यताच नाही. तसं तुम्ही त्यांचं ऐकायला जाणार नाही किंवा ते तुमच्या घरी येऊन तुम्हाला ऐकू शकणार नाही. त्यामुळे म्हटलं की हे गाणं चालू आहे आणि हे गाणं पुढे नेत आहे. आणि मला वाटतं आजच्या आदित्यच्या गाण्यावरून तुम्हाला जाणवेलच की गाणं पुढे चाललेलं आहे आणि ते जात राहणार. आणि ह्यानंतर ज्यांचं गाणं आहे त्या अनुराधा कोबे त्या अतिशय चांगल्या कलाकार आहेत आणि त्या नवीन कलाकारांमध्ये मूर्ती बसवलं वाटत नाही. त्या एक एस्टॅब्लिश आर्टिस्ट आहेत, चांगल्या गातात त्या फार. आणि त्यांचं मी नेहमीच गाणं ऐकलेलं आहे आणि मला त्यांचं गाणं फार आवडतं. तर त्यांची पण आज इथे सीडी निघाली ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी पण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गाणं केलेलं आहे. पंडित त्र्यंबकराव जानोरीकर यांच्याकडे त्यांचं शिक्षण झालं आणि भेंडी बाजार घराण्याची गायकी आज जे काही कलाकार थोडेसे आहेत जे पुढे नेत आहेत त्यापैकी त्या एक आहेत. तर त्यांना पण माझ्या शुभेच्छा मनापासून. आणि या निमित्ताने जे कार्य राजेंद्र करतात आहे त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा आभार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार. आणि असंच पुढे सीडी काढण्यापर्यंत कोणी कलाकार पोहोचला की मी तुम्हाला फोन करून सांगेन की आता याची काढा आणि तुम्ही निश्चितच त्याची सीडी काढाल याची मला खात्री आहे. आणि असंच आमच्या सर्व कलाकारांना आपण पाठिंबा देत राहा. राजेंद्र स्वतः हे उत्तम कलाकार आहेत, उत्तम हार्मोनियम वादक आणि उत्तम तबला वादक असं त्यांचं हे आहे. परंतु ते सर्व सांभाळून आणि केवळ आपलंच म्हणजे स्वार्थ न बघता आत्मनो मोक्षार्थ जगत हितायच असं म्हणजे आपल्या मोक्षासाठी आणि जगाच्या पण हितासाठी असं जे रामकृष्ण मठाचं ब्रीदवाक्य आहे. तर त्याप्रमाणे ते खरोखर कार्य करतात आहे आणि त्यांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.